सोमवारी सकाळी सुमारे 6 वाजल्याच्या सुमारास शुभम जाटच्या नेतृत्वाखाली टोळीने मोबाईल चोरीच्या वादातून एका घरावर हल्ला केला होता. घराबाहेर येण्यासाठी धमक्या, शिवीगाळ आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात आली होती. या गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. पुंडलिकनगर पोलिसांनी कारवाई करत सर्वच आरोपींना अटक केली होती. नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी घटनास्थळावरून या आरोपींची धिंड काढण्यात आली. सचिन लाहोट या तक्रारदाराने जीव वाचवण्यासाठी घराच्या गच्चीवर पळ काढला. त्यावेळी शुभम जाटने त्याच्या दिशेने गोळी झाडली होती. आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले, पण आरोपी त्यांना धमकावत पळून गेले होते. पुंडलिकनगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांनी बीड बायपास परिसरातील म्हस्के पेट्रोल पंपाजवळ शुभम जाटच्या घरून आरोपी जाटला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ठोस कारवाई करून घटनास्थळावरून त्याची धिंड काढली. यासह आरोपी मयूर उनगे, शिवा उर्फ छोट्या रवी भालेराव, गोल्या उर्फ विजय धनई, मनोज पडूळ, सागर राऊत आणि अमर उर्फ अतुल पवार यांनाही अटक करण्यात आली आहे. शुभम जाट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2013 पासून तब्बल 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 1.5 वर्ष हैदराबादमध्ये वास्तव्यानंतर तो नुकताच शहरात परतला आणि पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.